आज आपण बनवूयात मिक्स पिठाची कोथिंबीर वडी। सगळ्यात आधी स्वच्छ कोथिंबीर धुवून घ्या, ती बारीक कट करून घ्या। त्याच्यामध्ये सगळे पीठ थोडी थोडी ॲड करून घ्या। गव्हाचे पीठ, बाजरीचे पीठ, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ ही सगळी पीठं मी घेतलेली आहेत। ते अंदाजे मी अर्धा वाटी सगळी पीठं घेतलेली आहेत। सगळी पीठे घेतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, मिरची पावडर अर्धा चमचा, हळद, ओवा थोडासा हातावर चोळून टाका, वास येतो ओव्याने, आलं लसूण पेस्ट आणि तीळ हे सगळं मिक्सचर हाताने मिक्स करून घ्या। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करा आणि गोळा तयार करून घ्या। आपला गोळा तयार करून झालेला आहे। त्याचे छोटे छोटे उंडे करून ज्याच्यामध्ये आपल्याला वड्या वाफवायच्यात त्याच्यामध्ये काढून घ्या। पाणी थोडंसं गरम करून घ्या आणि मगच त्याच्यात वड्या ठेवा। मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवले, त्याच्यामध्ये वड्या ठेवल्यात आणि झाकण ठेवले। आपण हे 15 मिनिटं ठेवूयात। 15 मिनिटानंतर आपण ते झाकण काढून पाहूयात। वड्या शिजलेल्या आहेत। झाकण काढल्यावर खमंग असा वास येतोय वड्यांचा। वड्या चेक करून घ्या शिजल्यात की नाही। ते एका ताटात काढून घ्या। थंड झाल्यावरच वड्या कट करा, म्हणजे छोटे छोटे स्लाइस व्यवस्थित होतील। गरम वड्या चिकटतात, त्यामुळे थंड झालेल्या वड्या कट करून घ्या। मी थंड झालेल्या वड्या सगळ्या कट करून घेतल्यात। जर वड्या कट करताना सुरीला लागत असतील तर त्याला तेल लावा। सुरीला थोडंसं तेल लावल्यावर वड्या चिटकत नाहीत। मी कढईत तेल घेतलंय, आता वड्या त्याच्यामध्ये सोडते। तेल थोडंसं गरम होऊ द्या, लगेच सोडू नका। गरम झालेल्या तेलामध्ये खाली चिटकत नाही वड्या आणि तेल ओढून घेत नाही। सहसा वड्यांमध्ये सोडा टाकायची गरज नाही, सोडा टाकल्यावर तेल शोषून घेतात वड्या। मी सोडल्यात वड्या साईडनी, बाजूनीच सोडा, आतमध्ये मिडलला टाकू नका, साईडनेच सोडा। वड्या लालसर होईपर्यंत त्या फ्राय करून घ्या। माझ्या वड्या झालेल्या आहेत तयार। थोडंसं लालसर रंग आलाय, अशा कुरकुरीत झाल्यात। मी त्या काढून घेते। मी सगळ्या वड्या तळून घेतल्यात। मिक्स पिठाच्या कोथिंबीर वड्या तयार आहेत।